नमस्कार. SK and लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. NTA कडून 1 फेब्रुवारी 2026 रोजी सेशन 2 JEE मेनच्या रजिस्ट्रेशनसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. या नोटिफिकेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सेशन 2 साठी रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांनी 1 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच त्याच्या परीक्षेच्या तारखाही आपल्याला 2 एप्रिल ते 9 एप्रिल अशा देण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही त्या विद्यार्थी नव्याने यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी सेशन 1 साठी अप्लाय केलेले होते आता त्यांना सेशन 2 ला अप्लाय करायचे असे विद्यार्थी या सेशन 2 मध्ये अप्लाय करतील. ते कशा पद्धतीने करायचे तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघू शकतो. सर्वात अगोदर आपल्याला JEE मेनची वेबसाईट ओपन करायची आहे. ही JEE मेनची वेबसाईट ओपन झालेली आपल्याला या समोर दिसेल. त्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दिसेल रजिस्ट्रेशन फॉर JEE मेन सेशन 2. म्हणजे सेशन 2 साठी ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या समोर या 3 विंडो दिसतील. त्यामधली मधली विंडो जी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे का ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही, किंवा ज्यांनी सेशन 1 साठी फॉर्म सुद्धा भरलेला नव्हता आणि आता त्यांना नव्याने फॉर्म भरायचे आहे असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकतात. तसेच सेशन 1 साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, म्हणजेच काय का ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड आले होते, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांना सेशन 2 ला अप्लाय करायचं आहे असे विद्यार्थी लॉग इन करून आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात. लॉग इन करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर कॅप्चर कोड यामध्ये एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा विंडो दिसेल. यामध्ये आपण कोणत्या पेपरसाठी अप्लाय करत आहोत तर आपण ज्या पेपरसाठी अप्लाय करणार आहोत, जसे BE BTech साठी आपण अप्लाय करणार आहे तर BE BTech ला आपल्याला क्लिक करायचं आहे. तसेच सेशन 2 या ठिकाणी आपल्याला दिसेल का आपण कोणता फॉर्म भरतोय तर सेशन 2 चा फॉर्म भरतोय. सेशन 2 दिसेल. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, आपण ज्या भाषेत पेपर देणार आहोत ती भाषा या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर आपण जे काही परीक्षा केंद्र निवडलेले आहेत, जर आपण महाराष्ट्रामधले परीक्षा केंद्र निवडलेले असतील आणि आपण ज्या जिल्हे निवडलेले असतील त्या जिल्ह्यापैकी आपल्याला एखादा जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून जर बदलायचा असेल तर या ठिकाणी आपण बदल करू शकतात, किंवा आपण जे काही पत्ते यामध्ये टाकलेले आहेत ते पत्ते जर आपल्याला बदलायचे असेल तर ते पत्ते सुद्धा आपण यामध्ये बदलू शकतात. या ठिकाणी जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर तो आपण बदल करू शकतो. या सेशन 2 मध्ये मित्रांनो आपण बाकी इतर कोणत्याही गोष्टीमध्ये बदल करू शकत नाही. सेशन 2 मध्ये फक्त आपण परीक्षा केंद्र, पेपरचा मीडियम आणि जे काही आर्किटेक्चर किंवा बी प्लॅनिंग यासाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्यामध्ये आपण ते निवडू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर कोड एंटर करायचा आहे, त्याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपण जी काही माहिती भरलेली आहे ती पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की या माहितीमध्ये मला काही बदल करायचा आहे तर या ठिकाणी एडिट ॲप्लिकेशनला क्लिक करून आपण ती माहिती भरू शकता. माहिती जर बरोबर असेल तर आय ॲग्रीला क्लिक करा आणि फायनल सबमिटला क्लिक करा. फायनल सबमिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो विचारेल डू यू विश टू सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म फायनली. जर आपल्याला ओके वाटत असेल तर आपण त्याला येस करून पुढे जाऊ शकतो. त्यानंतर आपल्या फॉर्मची स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते. रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे, पेमेंट इनकम्प्लीट आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ का आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी आपला फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे, फक्त पेमेंट करायचं आपलं बाकी आहे. या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर दिसेल. जी काही फी असेल पे एक्झामिनेशन फीवर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट ऑनलाईन मोडमध्ये करायची. ऑनलाईन मोडला क्लिक करायचं आणि प्रोसीड फॉर पेमेंटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. विद्यार्थ्याचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख हे आपल्याला सर्व या ठिकाणी दिसणार आहे. यापैकी आपल्याला जो काही गेटवे असेल तो गेटवे आपल्याला पेमेंट करण्यासाठी वापरायचा आहे. यापैकी जो तुम्हाला सोयीस्कर असेल तो निवडा. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट करा. त्यानंतर तुमची पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट दिसेल, पेमेंटची डिटेल कंप्लीट दिसेल, ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट दिसेल. म्हणजे याचा अर्थ आपला फॉर्म हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे
आणि त्यानंतर आपल्याला डाउनलोड कन्फर्मेशन पेज दिसेल. त्यावर क्लिक करून आपण आपला कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून घ्यायचा आहे. कन्फर्मेशन पेज डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज दिसेल. या ठिकाणी आपल्याला दिसेल की सेशन 2 साठी हा तुम्ही फॉर्म अप्लाय केलेला, बाकी सर्व तुम्ही जे काही भरलेली माहिती असेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांनाही तो शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना सेशन 2 मध्ये फॉर्म कसा अप्लाय करायचा हे सोप्या पद्धतीने त्यांना करता येईल. धन्यवाद.